नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. एअरपोर्ट विभाग मध्ये भरती आलेली आहे. 12वी पास उमेदवारांना चांगली अशी संधी आहे, वेतन पण चांगलं आहे. तर याचा फॉर्म नेमका कशा पद्धतीने भरावा याच्या विषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब जे आहे तर ते केलं पाहिजे. याचा जर आपण सिलेबस पाहिला तर सिलेबस मध्ये म्हटलेलं आहे की 50% वेटेज हे तुमच्या पदाला असेल, पदासाठी असेल. म्हणजे इथं ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिस म्हटले ना, तर या पदासंबंधी प्रश्न असतील आणि 50% हे नॉन टेकचे प्रश्न असतील. नॉन टेकचे प्रश्न असतील. जसं की इथं म्हटलेलं काय माहिती, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, जनरल ऍप्टिट्यूड आणि इंग्लिश हे 1, 2, 3 आणि 4. आणि लक्षात घ्या, हिंदी आणि इंग्लिश या दोनच भाषांमध्ये पेपर होणार आहे. ज्या उमेदवारांना या 50% या पार्ट बी ची तयारी करायची असेल त्याच्यासाठी आपल्या ऍप्लिकेशनवर आपण कोर्स लाईव्ह केलेल्या अत्यंत माफक अशा फी मध्ये. अधिक माहितीसाठी तुम्ही आपले हे जे नंबर्स आहेत तर यांना नक्की संपर्क साधा. ते तुम्हाला आपली जी बॅच आहे पार्ट बी साठीची तर त्याच्यासाठी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करतील, जी आपली हिंदी भाषेत जी आहे तर ती असणार आहे. आलं लक्षात. आता फॉर्म कशा पद्धतीने भरावा, याची जी लिंक आहे ना मित्रांनो, ही लिंक तुम्हाला आपल्याला कुठे मिळेल तर ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. लिंक टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट बॉक्स इथं दोन्ही ठिकाणी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक जरूर बघायला मिळेल. पुढे या लिंकवर गेल्यावर बघा, टू रीड इन्स्ट्रक्शन, टू रीड ऍडव्हर्टाइजमेंट. ज्यांना जाहिरात पूर्ण पाहिजे असेल ना त्यांनी इथून नक्की जाहिरात ती सेव्ह करून ठेवा. ऑलरेडी रजिस्टर टू लॉग इन, इथं आपलं काही काम नाही अजून. इथं म्हणायचं नवीन उमेदवारांनी टू रजिस्टर, नवीन उमेदवारांनी जायचंय. इथं म्हणायचं क्लिक हिअर. इथं गेल्यानंतर बघा, क्लिक हिअरच्या आधी तुम्हाला एक सांगू इच्छितो की ऍप्लिकेशन स्टार्ट झालेले 25 फेब्रुवारीला, 25 फेब्रुवारीला आणि ते चालणार आहे 24 मार्च पर्यंत. जास्तीत जास्त उमेदवारांनी इथं फॉर्म भरायचा आहे. बघा, सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करायला जातात तर ते तुमच्याकडून काय गोष्टी मागतं, तुम्हाला कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे. तर हेच एक पद आहे की जे 12वी बेसवर आहे, ज्युनियर असिस्टंट. याला तुम्ही भरा. पदाचा कोड आहे 5. पूर्ण नाव इथं तुम्हाला जे आहे तर ते भरायचं आहे. पुढे इथं मोबाईल नंबर लिहायचा आहे तुम्हाला, तोच मोबाईल नंबर इथे लिहायचा आहे. अल्टरनेट लिहिला नाही लिहिला तरी चालेल. ईमेल ऍड्रेस, तोच ईमेल ऍड्रेस टाका. आणि ईमेल ऍड्रेस व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा, कारण की त्याच्यावर ओटीपी पण येतो. तर जनरेट ओटीपी म्हणायचं, ओटीपी टाकायचा, त्याच्यानंतर तो कॅप्चा कोड टाकायचा, सबमिट म्हणायचं. ओटीपी इंटर केल्यानंतर तो ओटीपी इथं व्हॅलिडेट म्हणायचं, व्हॅलिडेट ओटीपी याच्यावर क्लिक करायचं. याच्यानंतर पुन्हा एक कॅप्चा असतो, इथं रिव्हेरीफाय करायचं. रिव्हेरीफायला तुमची जी काही माहिती असेल, जसं की पदाचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस, तर हे एकदा चेक करून इथं या बॉक्सेसमध्ये टिक टिक करायचं. टिक केलं, व्हेरीफाय केलं, तुमचं काय तयार होतं, एक लॉग इन आयडी पासवर्ड तयार होतं. आणि हे पुन्हा पुन्हा सांगतं अलर्ट, ते काय सांगतंय अलर्ट, की ही माहिती मॉडिफाईड करता येणार नाही, व्यवस्थित पद्धतीने बघून तरच ओके या बटनावर क्लिक करा. समजा तुम्ही ओके या बटनावर क्लिक केली म्हणजे प्रॉपर काम झालेलं आहे. तुमचा एक रजिस्ट्रेशन नंबर तयार होतो आणि लगेच मोबाईलला एक SMS येतो, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तयार झालेला आहे. इथं क्लोज म्हणायचं. क्लोज म्हटल्यानंतर आता तुम्हाला बाकीच्या डिटेल्स वगैरे दिसतील आणि तुम्ही इथं गो टू युअर ऍप्लिकेशन करायचं. गो टू द ऍप्लिकेशन क्लिक करायचं. आता इथं क्लिक केल्यानंतर काही स्टेप्स असतात, त्या स्टेप्स मध्ये आपला फॉर्म भरला जाईल. तर पर्सनल डिटेल भरायची, तर ऍड्रेस भरायचा, इथं तुमची शैक्षणिक पात्रता भरायची, तर डॉक्युमेंट कागदपत्र आणि पेमेंट करायचं. तर अशा या 4 स्टेप्स मध्ये तुमचा फॉर्म इथं भरला जाणार आहे. बघा, इथं ऍप्लिकेशन नंबर हा ऑलरेडी येईल, तुम्हाला टाकायची गरज नाही. पदाचं नाव ऑलरेडी येतं, कोड येतो. इथं जेंडर सिलेक्ट करायचं, मेल फिमेल वगैरे. डेट ऑफ बर्थ ही व्यवस्थित पद्धतीने सिलेक्ट करा, जी तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर असेल तीच शक्यतोवर सिलेक्ट करा. नॅशनॅलिटी इथं येस म्हणा. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्याचे तुम्ही डोमेसाईल आहेत तर इथे येस करा. तर रिझर्वेशन कॅटेगरी SC ST OBC EWS ही तुम्हाला सिलेक्ट करायची. आता पुढं ऍप्लिकंट्स फुल नेम ऑलरेडी येईल, फादरचं नाव येईल, मदरचं नाव तुम्हाला टाकावं लागेल, फादरचं नाव पण टाकावं लागेल. मॅरिटल स्टेटस मॅरिड अनमॅरिड, रिलीजन काहीतरी चूज करायचा. मोबाईल नंबर ऑलरेडी असेल, हा भरायची गरज नाही, तो ऑलरेडी आधीच्या याच्यातनं पिकअप करेल. पुढे टेस्ट सिटी प्रिफरन्स, हे फार महत्वाचे. कोणत्या कोणत्या सिटी आहेत, काही सिटी नाही, जास्त काही नाही आहेत. फक्त आपल्याला मुंबई सिलेक्ट करता येईल इथं आणि इथून औरंगाबाद आपल्यालाही सिलेक्ट करता येईल. हे 2 गोष्टी त्यांनी चांगल्या दिल्या आहेत. महाराष्ट्रात 2 सेंटर त्यांनी तिथं दिलेले आहेत. पण तिसरी आपल्याला सिलेक्ट करायची. मग इंदोर, पणजी, अहमदाबाद, तुम्ही कोणती इथून 3 म्हणजे पहिली जर तुम्ही मुंबई घेऊ शकतात, ती आपली संभाजीनगर घ्या. आणि तिसरी जी आहे तुम्ही गोवा, पणजी घ्या, अहमदाबाद घ्या आणि इंदोर घेऊ शकता. पुढे
पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, म्हणजे तुम्ही 40% जास्त दिव्यांग आहात का? येस नो केलं. येस केलं तर तुम्हाला डिटेल्स भरावे लागतील. एक्स सर्व्हिसमॅन आहात का? डिटेल. एक्स अग्निवीर आहात का? कारण की याच्यात अग्निवीरला आरक्षण आहे मित्रांनो, म्हणून याच्यात अग्निवीरचा खास उल्लेख त्यांनी इथं केलेला आहे. इथं सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं, ज्या ज्या गोष्टी असतील. पुढं दुसऱ्या याच्यावर जायचं की तुम्हाला कम्युनिकेशन ऍड्रेस, तुमचा ऍड्रेस तुम्हाला भरायचा आहे, पत्ता व्यवस्थित भरायचा आहे. मग इथं बघा ऍड्रेस लाईन 2, कंट्री, डिस्ट्रिक्ट, कोड, स्टेट, हाच ऍड्रेस इथं कॉपी करायचा. सेव्ह अँड नेक्स्ट. सोपं होतं हे. बघा जर तुमचं प्रॉपर भरलं गेलं ना तर इथं ग्रीन होऊन जातं, ग्रीन. आता तिसऱ्या याच्यात गेलो क्वालिफिकेशनला. क्वालिफिकेशन तुम्हाला 10वी आणि 12वी हेच शक्यतो क्वालिफिकेशन टाकायचं आहे. तर इथं 10वीचे डिटेल्स तुम्हाला टाकायचे. त्याच्यामध्ये बोर्डाचं नाव, कोणत्या वर्षाला पासिंग झाले, स्कूलचं नाव, त्याच्यानंतर सब्जेक्ट, मार्क, पर्सेंटेज, मार्क ऑफ 10. बघा अशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे स्ट्रीम वगैरे इथे सिलेक्ट करू शकतात. स्ट्रीम मध्ये इथं 2 ऑप्शन येतात. एक 3 इयर रेग्युलर डिप्लोमा आणि 12th रेग्युलर, म्हणजे 12वी वाले पण करू शकतात आणि ज्यांनी 10वी नंतर डिप्लोमा केलेला आहे ते. पण इथं 3 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे. जे डिप्लोमा 2-2 वर्षाचे असतील ते चालणार नाही. डिप्लोमा मध्ये पण 3च डिप्लोमा चालतात. बघा मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आणि फायर, हे 3च डिप्लोमा वाले असतील तरच तुम्ही इथं फॉर्म भरू शकतात. हे त्याची स्पष्ट अट इथं टाकून दिलेली आहे. आता पोस्ट स्पेसिफिक क्वेश्चन्स, जसं की ड्रायव्हिंग लायसन्स आहे का? ते पाहिजेच आहे तर फॉर्म भरू शकत नाही. येस म्हणायचं. कोणत्या प्रकारचं ड्रायव्हिंग लायसन्स आहे? हेवी आहे, मीडियम आहे, LMV आहे. LMV इथं त्यांनी बंधनकारक केलेलं आहे, ते लक्षात घ्या. पुढे एक्सपिरियन्स वगैरे असेल, कोणी इंटरनल एम्प्लॉय असेल त्याच्यासाठी माहिती इथे विचारलेली आहे. आता सगळ्यात शेवटची आपली जी स्टेप आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचे. मेन कोणतं अपलोड करायचं बघा, पासपोर्ट साईजचा फोटो करायचा आहे, सिग्नेचर तुमची करायची, 10वीचं मार्कशीट करायचंय, इसेन्शियल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, ऍडिशनल क्वालिफिकेशन डिग्री सर्टिफिकेट आणि तुमच्या स्टेटचं डोमेसाईल सर्टिफिकेट. डोमेसाईल सर्टिफिकेट हे फार महत्वाचं आहे. तुम्ही क्लिक हिअर टू अपलोड करायचं. बघा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आणि ड्रायव्हिंग लायसन्स हे पण तुमच्या जवळ मागितलं जातं. त्याच्यानंतर जर तुम्ही सबमिट केल्यावर पुढे गेले तर तुम्हाला इथं फी बघा 1000 रुपये फी एवढी भरण्यासाठी येत आहे. ऑनलाईन मोड चूज करायचं, कॅप्चा कोड टाकायचा, त्याच्यानंतर हे बाकीचे पेमेंट ऑप्शन इथं क्लिअर होतं. मग इथून तुम्ही बरोबर वेगवेगळे निवडू शकतात. HDFC बँक क्रेडिट, HDFC, बाकी नेट बँकिंग आहे, UPI आहे. बघा इथं गुगल पे, फोन पे, भीम UPI, पेटीएम, अमेझॉन पे, UPI ID, कोणत्याही पद्धतीने तुम्ही इथं पेमेंट जे आहे तर ते करू शकतात. तर अशा पद्धतीने आपण हा संपूर्ण फॉर्म बघितलेला आहे. पार्ट बी ची जर तुम्हाला तयारी करायची असेल प्रॉपर तर त्याच्यासाठी आपल्या ॲपवर कोर्स आहे. कोर्सच्या अधिक माहितीसाठी तुम्ही या ज्या नंबर्स आहेत यांना कॉल करा, ते तुम्हाला संपूर्ण माहिती देतील. आणि अशाच पद्धतीच्या अपडेटेड व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.